नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. जंतर मंतरवरचं आंदोलन या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या. त्याच्यामध्ये जी मुलं शिव्या देत होती, जेनझी म्हणून काहीतरी देशामध्ये वेगळं करणारी पिढी असा अभिमान बाळगणारे काही विरोधक, ज्यांना या जेनझी आणि या सगळ्या विचार याच्याशी काही घेणं देणं नव्हतं नीटच्या परीक्षेचे, ज्यांना फक्त मोदी सरकारला कुठेतरी बाजूला करायचं होतं, त्यांना सत्तेतून बाहेर काढायचं होतं. का आपण आता विरोधात बसून बसून करणार काय? पैसा नाही, काय नाही, सत्तेच्या प्रवाहात गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी एकवटलेली ही सगळी विरोधक जी काही मांदियाळी होती ती सगळ्यांनी आपण पाहिलं. आणि ते अशा जेनझीना सपोर्ट करत होते, जे देश विरोधी बोलत होते, जे हिंदू धर्म विरोधी बोलत होते, आणि जे माननीय पंतप्रधानांच्या आईला इतक्या घाणेरड्या शिव्या देत होते. आपल्या भारतीय जवानांना विचार करा, किती घाणेरडी मानसिकता आहे. आणि त्यांचा उदो करणारे हे सगळे विरोधक जे आपल्या जवानांना शिव्या देतात, जे आपल्या सिस्टमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे असले लोक आपल्या देशातले नाही आहेत. आणि यांचा उदो करणारी जरा लाजा वाटू द्या, तुम्हाला समजू द्या की नक्की काय होतंय आणि काय शिजत होतं त्यावेळेला. या सगळ्या शिव्यांवरती, या सगळ्या प्रतिक्रियेवरती एक गोष्ट लक्षात घ्या, या पोरींवरती, या सगळ्या पोरांना देशोधडीला लावायचं काम झालं असतं ना, एकही शिल्लक राहिला नसता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही मोठं मन दाखवलं आणि ज्या पद्धतीनं काय ती गोष्ट हाताळली, कारण त्यांना माहिती होतं यांचा मेंदू गुडघ्यात आहे, ही बॅकल लोक आहेत, म्हणजे ही मुलं अजून त्यांना काय म्हणू आपण त्याला, त्यांच्यामध्ये तो एक मॅच्युअरपणा जो असतो त्या गोष्टी अजूनही त्यांच्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी एक व्हिडिओ केला नरेंद्र मोदींनी आणि त्यांना माफ केलं. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून विषय सोडून दिला. कारण ज्या नरेंद्र मोदींची आई हयात नाहीये, तिला अशा पद्धतीच्या शिव्या देणं आणि अशा पद्धतीचं वाक्य वापरणं, अशा गोष्टी करणं हे खरोखर अशोभनीय आहे. संपूर्ण जगानं पाहिलं असेल, संपूर्ण जगानं कशा पद्धतीचे तरुण आहेत भारतातले, इतक्या घाणेरड्या दर्जाच्या शिव्या आणि इतक्या घाणेरड्या दर्जाची भाषा वापरतात. आज याच घडीला, आत्ताच्या घडीला झारखंडमध्ये देखील प्रोटेस्ट चालू आहे विद्यार्थ्यांचा, पण त्याला म्हणतात पीसफुल प्रोटेस्ट. कशा पद्धतीने प्रोटेस्ट करायचा, विरोध करतायत सरकारचा निश्चित, पण कुठेही देशविरोधी घोषणा नाहीयेत, कुठेही आपल्या जवानांना काही बोललं जात नाही, कुठे पंतप्रधानांना आईवरनं शिवाय दिल्या जात नाहीत, कोणत्याही गोष्टीला काही केलेलं जात नाहीये. का? कारण ते सच्चे विद्यार्थी आहेत. पण आज त्यांच्यावरती कोण बोलतोय? कोणीही बोलत नाही. तो दीपके, तो कुठे गेला? बोचात शेपूट घालून बसला जायला, त्याला कळेल हे इलेक्शन जाऊ द्या. ते दीपके ज्या पद्धतीने या आपवाल्यांनी, या काँग्रेसवाल्यांनी त्याला मोरख्या बनवून पुढे आणून जे काही फसवलंय ना, ते त्याला आज नाही समजणार. त्याला भविष्यामध्ये त्याचे फार मोठे पडसाद आणि फार मोठी, मला असं वाटतं, त्याची किंमत त्याला मोजावी लागणार आहे. या देशविरोधी आणि या सगळ्या गोष्टींची जे काही त्यानं जे काही सगळं प्रोटेस्ट मधून या सगळ्या गोष्टी ज्या चालवल्या ना, त्याच्या अंगाशी येणार आहे, तेवढं लक्षात असू द्या. सोनम वांगचूक हुशार होता, त्याने बरोबर त्याला समजलं की आपण भविष्यात अडकणार. त्याने आपल्या बरोबर कल्टी मारून बाजूला होऊन गेला, विषय संपून टाकला. तो दीपके काय, त्याला अजून त्यातलं गणित नाहीये, त्याला नॉलेज नाहीये त्या राजकारणाचं या सगळ्या गोष्टींचं, पण भविष्यामध्ये त्याला फार अवघड जाणार आहेत या सगळ्या गोष्टी. या सगळ्या घटनेवरती राज ठाकरेंची एक विद्यार्थी सेनेचा वर्धापनाच्या दिवशी जे काही भाषण झालं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चुकीचं आहे, नरेंद्र मोदींना जे काही शिव्या घातल्या त्या निश्चित चुकीच्या आहेत. पण हे जे बीजेपीचे काही IT सेलवाले बसलेत किंवा ही जी लोक दुसऱ्यांना शिव्या आयावरनं घालतात, तर राज ठाकरे स्वतः म्हटले की मोदीजी, दुसऱ्यांना पण आया आहे, तेवढं लक्षात ठेवा. पंतप्रधान सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. निश्चित आज सोशल मीडियावरती ज्या पद्धतीच्या वल्गनात्मक भाषा आणि या सगळ्या गोष्टी आल्यात, कमेंटमध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या किंवा ग्रामीण सोडा अजून अशी टपोरी जी पोरं आहेत, मी बघतो अनेक. भले एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिकली उत्तर द्यायचं, मुद्द्याला उत्तर द्या. कोणी टीका होणार, प्रत्येक जण टीका करणार. आज सत्तेतले ते विरोधक त्यांच्यावरती टीका करणार, विरोधक आहेत तर सत्तेतले त्यांच्यावरती टीका करणार. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी चालत राहणार. पण मुद्द्याला उत्तर द्या. तू जो मुद्दा मांडतोय, सत्तेतला असो किंवा विरोधातला असो, तो कसा चुकीचा आहे हे व्यवस्थित त्याला आपल्या शुद्ध सभ्य भाषेतून सांगा. आईवरनं शिव्या त्याला आपल्याला येत नाहीत का? येतात शिव्या, प्रत्येकाला येतात. मराठी माणूस हा मुळात म्हणजे सगळ्या शिव्या आणि या सगळ्या गोष्टी शिकतच मोठा होतो, कारण आपल्या रोजच्या बोलीचालीमध्ये या सगळ्या गोष्टी आढळतातच. पण आताचे तरुण ज्या पद्धतीनं काय वल्गनात्मक गोष्टी बोलतात ना, आई बाप आणि नको तसल्या गोष्टी बोलल्या जातात, कमेंटमध्ये दिसतात त्या सगळ्या. अगदी मुख्यमंत्री असतील, तुमचे उपमुख्यमंत्री असतील, काही अधिकारी असतील, काही नेते असतील, सगळ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये ते कुठल्याही पक्षाचा असू द्या, भाजपचे असले तरी काँग्रेसला शिव्या घालतात, काँग्रेसचे असले तरी भाजपला शिव्या घालतात, इकडून तिकडून सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण मुद्द्याला उत्तर देणारे किती लोक आहेत? नाहीत. पु ल देशपांडे पण कॉमेडी करायची की, पुलंची देखील कॉमेडी होतीच की, विनोदी भाष्य सगळं असायचंच की. त्याच्यासाठी त्यांना आई बाप आणि सगळं कपडे, अंग प्रदर्शना नको असल्या गोष्टी काढायच्या आणि काहीतरी घाणेरडे जोक करायचे, असला विनोद नव्हता त्यांचा. ती महाराष्ट्राची सभ्यता गेली कुठे?
ती नाही, महाराष्ट्राची सभ्यता गेली कुठे मला समजत नाहीये नक्की काय चाललंय आणि कसं चाललंय. पण याच राज ठाकरेंना आज मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जे काय म्हणताय ना की नरेंद्र मोदी दुसऱ्यांना पण आहेत, म्हणजे तुम्ही त्यांच्या समर्थकांना तुम्ही सांगताय, तर मला राजसाहेब तुमच्या देखील समर्थकांना सांगायचंय की आई देखील मला देखील आहे. मला अनेक जण म्हणतात की तू राज ठाकरेंच्या नावावरती मोठा झाला, राज ठाकरेंनी तुला मोठा केला. मला फक्त मनसेतल्या एका माणसानं सांगावं, एखाद्या नेत्यानं सांगावं, एखाद्या पदाधिकाऱ्यानं सांगावं की या प्रदीपला किंवा या माणसाला मी एवढे रुपये एवढं बोलण्यासाठी दिले या 2-2.5-3 वर्षामध्ये, साला परत चॅनल आणि बंद करून टाकेल, परत दिसणार नाही कधी. फक्त मला एखादा पुरावा फक्त दाखवावा, एखादा पुरावा. पण आम्ही तेव्हा बोलत होतो कशासाठी? कारण राज ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवरती होते म्हणून बोलत होतो. आज त्यांनी वाट बदलली तर आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत की आमची विचारधारा आम्ही बदलू. उद्या नरेंद्र मोदींनी जरी हिंदूंचा विरोध केला तरी त्यांना देखील तेवढंच विरोधाने सगळ्या गोष्टी करू, आणि राहुल गांधींनी जरी हिंदूंचं समर्थन केलं आणि हिंदुत्वाच्या वाटेवरती आले ना तरी तेवढंच आम्ही त्यांचं कौतुक करू. त्यामुळे राज ठाकरेंनी मला मोठं केलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला मोठं केलं, ठीक आहे, फॉलो करणं ते ऐकणं, कारण मी त्यावेळेला बोलत होतो तर तुम्ही ते ऐकणार, तुम्ही ते फॉलो करणार, तुम्हाला ते आवडत होतं. ज्या दिवशी तुमची विचारधारा बदलली की तुम्हाला लगेच तळपापड झाला तुमचा, तुम्हाला असं वाटतं की अरे चला आपल्यावर टीकाच करायची नाही, आपल्या विरोधात कोणी बोललंच नाही पाहिजे, तुमचीच ती विचारधारा योग्य असं म्हणून चालत नाही राजकारणामध्ये, असं म्हणून चालत नाही. राजसाहेब तुमच्या या सगळ्या ज्या काही जेन्झी तुमचे जे पक्षातले त्यांनी जे काही स्तुती सुमन हे केलेत ना माझ्यावरती, माझ्या आईवरती, मला शिव्या करून, मला नकोत असल्या गोष्टी बोलून, तर राजसाहेब दुसऱ्यांना देखील आया असतात हे तुमच्या लोकांना सांगून ठेवा. मुद्द्याला उत्तर द्या. मी कधी कुठल्या खालच्या पातळीवरती जाऊन आज तागायत झालं कुठल्या नेत्याला नाहीतर कुठल्याही पक्षातला किंवा विचारधारेला कोणत्याही कधीही आपण खालच्या पातळीवरती जाऊन बोललो नाही. मुद्द्यानं उत्तर दिलं. प्रत्येकाला स्वतंत्र विचारधारा मांडण्याची, सगळ्या गोष्टी करण्याची. मी कधी कुठल्याही त्या मनसे सैनिकाची किंवा कोणाची अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत, अनेक नेते माझ्या ओळखीचे आहेत, पदाधिकारी ओळखीचे आहेत, पण मी कधी कोणाला तक्रार केली नाही. म्हणतो जाऊ दे, चल, मला माहिती आहे मी त्या पक्षातून काम करून आलोय, किती उथळ विचारधारा आहे त्या लोकांची, किती गरम रक्ताची सगळी लोक आहेत, तरुण पोरं आहेत, त्यांना काय कळत नाही. जे जंतर मंतर ते जेन्झी होते ना, पंतप्रधानांना शिव्या घालणारे, अगदी काय बोलतात, काय त्यांना काही समजतच नाही, अशा पद्धतीची सगळी लोक आहेत तिथं. मारामारी, तोडफोड या सगळ्या गोष्टींमधून आलेली सगळी लोक आहेत, उग्र विचारधारेची लोक आहेत. त्यामुळे मलाही माहिती आहे सगळ्या गोष्टी, पण आपण कधी काय बोललो नाही, कधी कोणाला मी रिप्लाय केला नाही, कधी कोणाला शिव्या हसडल्या नाही. जाऊ दे म्हणतो, मरू दे, शिकणार कधी ना कधी शिकणार. आपणही तशाच पद्धतीतून आलोय किंवा आपणही त्याच गरम रक्ताचे होतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही पातळीला जाल, कोणत्याही थराला जाल. मग तुमच्यात आणि दुसऱ्यांमध्ये फरक काय राहिला? तुमची विचारधारा बदलली, आमची विचारधारा बदलली. जोपर्यंत सोबत होतो तोपर्यंत बोलत होतो, ज्या दिवशी नाही त्या दिवशी नाही. तो माझा प्रश्न आहे, माझ्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. मी कधी राज ठाकरेंची आई काढली नाही, तर राज ठाकरेंचा बाप काढला नाही, तर राज ठाकरेंवरती कधी घाणेरड्या शब्दामध्ये टीका केली नाही, कोणत्याही नेत्यावरती जाऊन टीका केली नाही. मग ही लोक ज्या पद्धतीने दुसऱ्यांवरती तुटून पडतात ना, हा पक्षात शिस्तपणा नाहीये. निश्चित लक्षात ठेवा, शिस्तपणा नाहीये. त्या असल्या उन्माद हा त्या ओवेसीच्या पक्षामध्ये चालतो, त्या असला उन्माद हे तसल्या त्यांच्या पक्षामध्ये चालतो. मग आपल्यात त्यांच्यात काहीतरी फरक आहे ना विचारधारेचा. भले आज राज ठाकरे सेक्युलर विचारधारेचे झाले असतील, काय फरक नाही, ठीक आहे, तो त्यांचा निर्णय, त्यांचा पक्ष आहे, त्यांची विचारधारा, त्यांनी कुठं जायचं, कसं सत्तेत बसायचं, तो त्यांची स्ट्रॅटेजीची गोष्ट असली. मग त्या मुद्द्याला कसं फोडायचं, त्याला कशा त्याच्यावरती टीका करायच्या, टीका टिप्पण्या करायच्या, त्या आमच्या गोष्टी झाल्या. पण याचा अर्थ त्याचा दर्जा कुठं खालवला नाही पाहिजे, त्या दर्जाला कधी सोडून आपण खाली नाही गेलं पाहिजे. तुम्ही जेव्हा या मनसे पक्षाचा अभ्यास नीट कराल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की यांची सत्ता येत का नाही. त्याचं कारण म्हणजे हा जो अति उर्मटपणा आहे ना काही लोकांमध्ये, त्याच्यातून मी मागे देखील बोललो होतो, पक्षाचं नाव खराब होतंय. मी आज नाही 5-6 वर्षापासून ही गोष्ट सांगतोय. बघा माझ्या इलेक्शन हरल्यानंतरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं ते बघा जरा. मला बघायचंय की राज ठाकरे या अशा लोकांवरती किती कानउघडणी करतायत, किती त्यांच्यावरती बोलतायत. आपणही त्याच याच्यामध्ये चाललोय का, त्याच लाईनमध्ये आपण चाललोय का, जशी या जंतर मंतरवरती शिव्या घालत होते. मग असले तरुणांना, असल्या जेन्झींचं नेतृत्व करायचं असेल ना, चला पाण्यामध्ये डुबून मेलेलं बरं चिमुटभरच्या, असल्या हरामखोरांचं नेतृत्व करायचं असेल तर नाही करायचं. आपल्याला विचारधारेला विचारधारेनेच झाला पाहिजे. त्याचे कुठेही नकोत असल्या गोष्टी वाहत गेल्या नाही पाहिजे. शिव्या काय आम्हाला येत नाहीत का? काय आईला असतं, काय बाईला असतं, हे सगळ्यांना सगळं कळतंय. पण याचा अर्थ एखाद्याच्या इतपत जाणं योग्य नाहीये. हे अत्यंत म्हणजे फार चुकीचं आहे. मी जेव्हा ह्या मुलांच्या आयडी बीडी बघतो ना, अहो चांगली मराठी पोरं आहेत आपली, मराठी तरुण आहेत आपले, मग सळसळते, नुसतं रक्त सळसळते. बेटानो झाला, तुम्ही करताय काय होतं या 25 वर्ष? मी 10 वेळा सांगितलं, 25 वर्ष सत्ता होती, अरे आपली होती. आता हे 7-8 महिने अजून झाले नाहीत भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन या मुंबईमध्ये. आपली 25 वर्ष सत्ता होती ना, शिवसेनेची होती, उद्धव ठाकरेंची होती. मग आज जे गळा फाडून जे बोलतायत ना, मग ह्या 25 वर्षामध्ये का नाही मराठी माणसाला आपण सेटल करू शकलो? हा एक साधा प्रश्न आहे. आणि याचं ज्याला उत्तर मिळालं ना, त्यानं मग पुढे समर्थन करावं या सगळ्या लोकांचं. नुसतं भाषेविषयी बोलून, नुसतं सतत राग व्यक्त करून काही फायदा होत नाही. कृती आम्ही किती करतोय? कृती म्हणजे आम्ही पुढे जाण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला कसं मोठं करतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं बाबांनो, आजचा ग्रामीण खेड्यात जाऊन बघा. मी स्वतः ग्रामीण भागातला आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण खेड्यांमध्ये बाहेरचे भैये येऊन पोहोचले. त्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात का नाही येणार आम्ही?
आम्हाला जर तुम्ही जागा निर्माण करून देताय तर आम्ही येणार नाहीत. हे आज प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांमध्ये ही लोक जाऊन बसलेत आणि आपला आपला मराठी पोरगा इकडे साहेबांच्या मागे, दादांच्या मागे, याच्या मागे, त्याच्या मागे, बस एवढंच आहे. मुंबई शहरात मंडळांमध्ये आता चालू होतील गणपती मंडळांचे सगळ्या गोष्टी चालू होतील की लगेच नवरात्री, बस मंडळांमध्ये डीजे पुढे नाचणं, एवढंच आपलं काम चालू आहे. आम्ही कृती किती करतोय? जर करत असतील तर त्यांची संख्या किती आहे याचा बारीक अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मराठीचा अभिमान बाळगा. याचा काही उपयोग नाही त्या अभिमानाचा. नुसता अभिमान बाळगत राहाल, बाकी काही करू शकत नाहीत. अभिमान ते बाळगतात जे कर्तृत्व करतात. आम्ही फक्त तेवढंच सांगतोय, बघा ना आटके पार झेंडे मराठ्यांनी पोचवले, किती महापुरुष आमच्याकडे होऊन गेले. अरे त्यांनी कर्तृत्व केलं म्हणून ते झालं. आताच्या घडीला किती महापुरुष महाराष्ट्रात तयार होतात हो? सांगा मला, किती महापुरुष तयार होतात महाराष्ट्रात? नाही होत कोणी. का नाही होत? कारण त्यांनी केलं, बोलून नाही दाखवलं, त्यांनी करून दाखवलं, म्हणून ते महापुरुष झाले. म्हणून आज देशाला आपण सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये आज इतके महापुरुष होते. हे असले आम्ही महापुरुष घडवतोय जे स्वतः दुसऱ्यांच्या आयांना शिव्या घालतात आणि नको असल्या गोष्टी करतात. मनसेसारख्या पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुमचं पतन जे काही तुम्ही करताय ना ते तुम्ही स्वतःहून करताय, एवढं फक्त लक्षात असू द्या. आणि तुम्हाला असं वाटत असेल की उद्धव ठाकरेंसोबत गेलो म्हणजे सत्ता येईल, असं नाही येऊ शकत. सत्ता नाही येऊ शकत जोपर्यंत योग्य रुळावरती गाडी येत नाही, ती चालत नाही, तोपर्यंत काही होत नाही. सतत रूळ बदलणार, किती बदलणार? म्हणजे साला जायचंय वेस्टर्न लाईनला, ट्रेन गेली सेंट्रल लाईनला जाता जाता आले हार्बर लाईनला, पनवेलला थांबायचं तर गेली खाली कोकणामध्ये. अशा पद्धती असं नाही चालत. एक ध्येय लागतं, त्याच्यावरती चालायचं तर त्याच्यावरतीच चालायचं. बाळासाहेबांनी सांगितलं की आता हिंदुत्व मरेपर्यंत हिंदुत्व, परत हिंदुत्व सोडून सेक्युलर विचारधारा, परत सेक्युलर सोडून परत हिंदू असल्या नाही उड्या मारल्या, नाही मारल्या. आणि हे नाही चालत असल्या गोष्टी राजकारणामध्ये. विचारधारा ही एका याची असते, ती सतत बदलता येत नाही. जे राज ठाकरेंनी केलं आणि त्यांना सांगणारे, त्यांना सल्ला देणारे कोण आहेत? मी 10 वेळा बोलून झालोय. एवढा अभ्यासून येता आणि अशा पद्धतीच्या भूमिका बदलणं हे राजकारणामध्ये चालत नाही. काँग्रेसला, राहुल गांधीला माहिती आहे ना की आपण हिंदू विरोधी, आपण मुसलमानांचे बिंदास शेवटपर्यंत आपण तिथलेच. बीजेपीला माहिती ना हिंदू बस, हिंदूच, बाकी दुसरं आम्हाला काही नको. विचारधारा त्यांनी त्यांच्या पद्धतीने साठवून ठेवले, मग ते ठेवून घेतले की भले त्यांच्यामध्ये मग ते काम करत नाही तर न करत. मग यांनी मुस्लिमांचं गुणगान गाव नाही तर हिंदूंचं गाव, यांनी मुस्लिमांचं गाव नाही तर हिंदूंचं गाव. पण एक सेट करून ठेवला त्यांनी माइंडसेट लोकांचा की काँग्रेस सेक्युलर, भाजप हिंदुत्ववादी. अशा पद्धतीची विचारधारा काहीतरी सेट पाहिजे तरच काहीतरी होईल. सतत इकडून तिकडे नाही. लोक संभ्रमात पडतात. लोक मतदान करता एवढे मूर्ख आहेत का हो? त्यांनाही समजते की काय झालं आपल्या गरजेचं, काय आपल्या फायद्याचं, काय कोण कसं, सगळं लोकांना कळतं. बरं, जर लोकांना कळत नसतं तर आज इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपच्या हातामध्ये लोकांनी सत्ता दिली असती का? राज ठाकरे अगदी 2007 पासून झगडतायत सत्तेसाठी, नको तर सगळ्या गोष्टी करतायत. का नाही लोकांनी सत्ता दिली? मला सांगा फक्त तुम्ही. सत्तेच्या गोष्ट सगळं करतोय मी. ते छोट्या मोठ्या नगरसेवकांना आमदार देणं ती गोष्ट सोडून द्या. ते आजकाल ते ओवेसी बीवेसी पण फॉर्मात चाललेत. अगदी त्या गोष्टी जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. मला हात जोडून मनसे सारख्या पक्षाला सांगणे की तुमच्यामध्ये उमेद आहे, तुमच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे. तरुण पोरांनो, खरोखर तुमच्या समोर एक मोठं राजकीय व्यासपीठ आहे. पण त्याला कसं मिळवायचं त्याच्यासाठी संयम, शांतता, शिस्त आणि या सगळ्या गोष्टी लागतात बाबांनो. राजकारणामध्ये असं कोणी मोठं होत नाही. जेवढा उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो ना म्हणतात, तशा पद्धतीनं राजकारण होत नाही होत. आणि कधीही लिहून घ्या माझ्याकडे, होणार नाही म्हणजे नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे या देशाचा, काढून बघा आणि मग तुम्हाला समजेल. शिवाजी महाराजांनी गुप्तपणे आपली ताकद लपवून शांतपणे संयमानं शिस्तीनं स्वराज्य उभं केलं. उन्माद करून स्वराज्य उभं झालं असतं तर कधीच मिटून गेलो असतो आपण कुठच्या कुठे. ही गोष्ट फक्त तुम्हाला आता परत सांगायला मला देखील होत नाही आणि ते कसं तरी वाटतं. किती सांगायचं ज्याला, एखाद्या बारक्या पोराला देखील समजून जातील या गोष्टी. हे असले आळपा, हे हरामखोर असले आळपा जे नको असल्या गोष्टी करतायत. ही मला माहिती आहे ती कोण आहेत. अजून तरुण पोरं आहेत, काही आहेत म्हणजे अगदी म्हातारी कोतारी ज्याला, त्यांना पण काय समजत नाही. अगदी काय वेडा झाल्यागत ते म्हणतात ना, जसं म्हातारा होत जाईल तसा मेंदू पातळ होत जातो. अशा पद्धतीचे देखील काही लोक आहेत. टीका करा एकमेकांवरती, एकमेकांनी टीका केली पाहिजे. त्याची मर्यादा, त्याची शिस्त, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि टीका या होणारच आणि त्या झाल्याच पाहिजे. मी जरी असलो तरी माझ्या चुका दाखवा, शिस्तीने दाखवा. नाही हे तू चुकलास, बिंदास मी त्या ऍक्सेप्ट करतो. काही गोष्टी मला पटल्या तर मी बघत असतो. मला मराठी भैया म्हणतात, या ना तुम्ही बिंदास बोलूया ना आपण. हे कसा मराठी भैया नाहीये मी, किंवा काय नक्की मराठीसाठी करावं लागेल. एखादा आपण कार्यक्रम घेऊया, एखादं संमेलन घेऊया. चला, चॅलेंज आहे माझं मनसे सारख्या पक्षाला. आपण समोरासमोर बसून बोलूया की कसं मराठी माणसाला उन्नत करता येईल, कसं मराठी माणसाला पुढे घेऊन जाता येईल. जो समाज आर्थिक दृष्ट्या बलवान आहे, जो समाज, राज ठाकरेंच्या काही गोष्टी मला फार आवडतात, ज्याच्याकडे भूगोल आहे, त्याच्याकडे इतिहास आहे, फार फार महत्वाची गोष्ट आहे. आज मराठी माणूस तो ती गोष्ट विसरत चाललाय. जमीन आज विकत चाललेत ना, हे मातीमोल होणार एवढं लक्षात असू. व्हिडिओ खूप मोठी होते. तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा. आणि कुठेही अशी गोष्ट करू नका बाबांनो.
जिथे आपल्या पक्षाचं आणि आपल्या सगळ्या संघटनेचं नाव खराब होईल. शिस्तबद्ध चांगले आहे. बघा RSS सारखी संघटना का लोक त्याचा उदो करतात. 100 वर्ष ज्यांनी काम केलंय, 100 वर्ष, किती काँग्रेसची 60 वर्षाची सत्ता येऊन गेली, इंग्रजांची सत्ता येऊन गेली, पण हा RSS सारखी जी काही संघटना आहे शिस्तीने, हुशारीने, डोक्याने, शांततेने, संयमाने काम करत राहिली. मला सांगा किती विरोध करतात त्या संघटनेचा लोक, किती उग्र संघटनाचे ज्या बाकीच्या मुसलमानच्या किंवा संघटना किंवा आता हे दलित बिलित येऊन चिकटलेत, किती RSSचा विरोध करतात, तरी RSS कधी संपली नाही. का? कारण त्यांनी त्यांचा साचा आखून ठेवलाय, याच्या बाहेर नाही. याच विचारधारेने एकाच रस्त्याने चालत राहायचं. 100 वर्ष होऊ, 500 वर्ष होऊ, 1000 वर्ष होऊ, आपली विचारधारा कधी सोडायची नाही. हे करावं लागतं बाबा. संघटना अशा टिकतात, पक्ष असे मोठे होतात, लोक अशी मोठी होतात. एवढं फक्त तुमच्या लक्षात असू द्या. एवढंच बाबांनो मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुम्ही शुद्ध आहात या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी.